तर नक्कीच मित्रांनो, कुठल्याही कार्याचं आपण जर नक्कीच सुरुवात करत असेल तर नक्कीच प्रथमतः गणरायांची बी आपण नेहमीच पूजा करत असतो आणि इथे मात्र गणरायांचं गण इथे मात्र या ठिकाणी सादर करत असताना डीजे अभिषेक आणि गीताच्या दिवसाच्या खेळाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तर त्याला कलंबली संघ आपण लगेच क्षेत्र सजवायचा आहे आणि लोणे तलवली संघाच्या संघटनाला विनंती करतोय की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे की आपला 12 मेन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे आणि जो तुमच्या संघाचा गणवेश असेल मित्रांनो त्याच गणवेशामध्ये 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे. जर 12वा खेळाडूच्या नक्कीच्या अंगामध्ये जर अतिरिक्त नक्कीच आपण जर पाहिलं नक्कीच कुठल्याही जर पॅटर्नचा जर टी शर्ट असेल तर मात्र तुमच्या संघाला मात्र या ठिकाणी पेनलाइज केलं जाईल. दरम्यान आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ज्युनियर निखिल टोमरे यांचं सुद्धा नक्कीच तिसऱ्या दिवसामध्ये शुभ आगमन होत आहे. वेलकम निखिल अँड गुड मॉर्निंग. तलवली लोणे संघ आपण विनंती करतो की आपण सलामीची जोडी पाठवायची आहे प्लीज, कारण पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. कलंबोली संघाने सुद्धा नक्कीच क्षेत्राची व्यूहरचना नक्कीच केलेली आहे. अतिशय सुंदर इथे मात्र वातावरण पाहायला मिळतोय. एक निसर्ग रम्य वातावरण पाहतोय आपण. हिरवी झाडं, त्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर उजव्या बाजूला वेअर हाऊस आहेत. आपण जर पाठीमागे गेलो तर एन.एच. 3 नाशिक हायवे, डाव्या बाजूला पाहिलं तर नक्कीच ढोळेगाव हे वसलेलं आहे आणि त्यामध्ये हे वर्तुळाकार असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या क्रीडांगणामध्ये आपण अनुभवतोय स्वराज जिलवण चषक 2020 भव्य दिव्य स्पर्धा, अभिमानाची सन्मानाची पीटीसी मधील तब्बल 19 स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर लगेच आपण 17 मार्च ते 22 मार्च पर्यंत लगेच अनुभवणार आहोत एसके ट्रॉफी 2020 सापे या क्रीडांगणावर. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतो या ठिकाणी व्यूहरचना केली जाते. या दोन क्षेत्रक्षक नक्कीच आपल्याला या ठिकाणी सीमे रेषेवर पाहायला मिळते, कारण पहिला षटक आपण जर पाहिला तर पॉवर प्लेचा षटक आहे आणि कंपल्सरी असेल हे नियम जर पाहिलं तर ज्या वेळी पहिल्या पॉवर प्ले षटक असतो या त्यावेळी दोन क्षेत्रक्षक आपल्याला कंपल्सरी सीमे रेषे लगत पाहायला मिळत आहेत आणि इथं मात्र सलामीची जोडी पाहू शकतो आपण तलवली लोणे संघाकडनं खुशाल आणि अविनाश. पंचांचा नक्कीच सामना सुरू होण्याचा इशारा पंच शानू कुरेशी नक्कीच आपल्याकडे इशारा देत असताना आणि इथे मात्र पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दीपक. एक वाडी श्लॉंगा पूर्ण खेळाडू आहे आणि एक डीप मिडगेटला. इथे मात्र नक्कीच पहिल्या चेंडू विलपीच्या डोक्यावर खेळायचं होतं, परंतु मिडो आपला क्षेत्रके सज्ज आहे आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त करत असताना गोलंदाज दीपक पहिल्याच चेंडूवर इथे मात्र मोठा हादरा लागतोय तलवली लोणे संघाला. फलंदाज बाद.
जबरदस्त सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते गोलंदाज दीपक कडनं आणि त्याचप्रमाणे कलंबोली संघाकडनं. तर या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच आपण स्वीट बॉक्स पाहतोय मित्रांनो, जे आपल्याला नक्कीच लाभलेला आहे. सन्माननीय शफिक सर यांचं इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दोन चेंडूवर दोन मोठे झटके, काय सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते गोलंदाज दीपक कडनं. जणू काय असं वाटत होतं की एक क्षणामध्ये नक्कीच चेंडू मात्र या ठिकाणी इष्टाला स्पर्शी झाला आहे, परंतु नक्कीच पंचांची तीक्ष्ण नक्कीच घारीची नजर होती. हिट विकेटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी दुसरा झटका लागतोय. नवीन फलंदाज किलपट्टीवर चौथ्या क्रमांकावर प्रभाकर. एकही धाव इथे मात्र फलंदाजी बॅटमध्ये पाहायला मिळाली, म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी तलवली लोले संघाची सुद्धा 15 अकाउंट सुद्धा नक्कीच ओपन झाला नाही. जबरदस्त सुरुवात, एक चांगला आगाज इथे मात्र पाहायला मिळतो या कलंबोली संघाकडनं. म्हणजे जी सलामीला जोडी आली होती ती मात्र नक्कीच या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये परतणार. आता मात्र नवदीत जोडी इथे मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळते. आणि या चेंडूवर विकेट प्राप्त केला तर मिस्टर अजय ठाकरे याचकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू हवेत, परंतु चेंडू मात्र कॅरी होणार नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी पहा एक वेगळं दृश्य पाहायला मिळतो. या ज्या चेंडूवर एकही धाव होऊ शकण्याचे त्या चेंडूवर तब्बल आपल्याला चौकार पाहायला मिळतो. या नक्कीच कुठेतरी चूक पाहायला मिळाली, रॉंग अंडर पाहायला मिळाला. आणि नक्कीच या ठिकाणी बॅटच्या स्वरूपात येणाऱ्या पहिल्या 4 धावा आपण नक्कीच स्कोर कार्ड मध्ये नक्कीच ऍड करतोय. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू, जबरदस्त फटका, चेंडू हवेत आहे. ओ झेल सुटतो त्या ठिकाणी. जणू काय नक्कीच कुठेतरी असं वाटतं की डोलणार अजूनही झोप असावी. क्षेत्ररक्षक संकेत होता त्या ठिकाणी. असं वाटलं होतं की सहज सोबत झेल तिथे मात्र नक्कीच पकडेल, परंतु झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळते प्रभाकरला. एक जबरदस्त फटका पाहायला लागला त्याच्याकडनं, परंतु नक्कीच सेमरेषा क्लिअर मात्र करू शकला नाही. परंतु नक्कीच सिंगल येते. सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना या ठिकाणी तलवली लोणे संघाची 2 गडी बाद 5 पार्टनरशिपची आवश्यकता आहे. कारण तुमचे 2 क्षेत्ररक्षक 2 फलंदाज इथे मात्र स्वस्तात बाद झाले आणि तुमच्या संघाला सावरायचं असेल तर तुम्हाला इथे छोटीशी पार्टनरशिप मात्र करावी लागेल. हलक्यातरी मात्र नक्कीच या ठिकाणी ग्लान्स करतो. या चांगला कलात्मक फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. या तत्पुरते सिंगल पाहायला मिळाली. इथे मात्र सिंगलने आपला वैयक्तिक आखाडा ओपन करतो या गोलंदाज फलंदाज रुपेश. तर धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 2 गडी बाद 6. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आपण पाहतोय पॉवरफुल षटक. इथे मात्र सरळ बॅटने लॉफ करतो. चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा खेळाडू जवळपास चेंडू खाली जाऊन निकित सुरक्षित हाताची जोडी विसावतो. या आणि ते आपल्या या हातामध्ये मात्र चेंडू गॅदर करतो. या लागणार तिसरा झटका तलवली लोणे संघाला. फलंदाज बाद. टॉस विनिंग साठी जे अपीपीस देतो या त्याचे स्पॉन्सर सन्मानित सायगप शेख यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मनापासून मी या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय.
खूपच चांगला षटक इथे मात्र दीपककडनं पाहायला आपल्याला फक्त आपल्या स्पेल मध्ये 6 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स बहुमूल्य इथे मात्र गीताने प्राप्त केले. ज्या प्रकारची सुरुवात होणं गरजेची होती कलंबोली संघासाठी तीच सुरुवात इथे मात्र गोलंदाज दीपकने आपल्या संघाला इथे मात्र नक्कीच प्राप्त करून दिली. नक्कीच कुठल्याही कार्याची जर सुरुवात जर चांगली होत असेल तर नक्कीच त्या कार्याचा अंत सुद्धा नक्कीच चांगल्या पद्धतीने गोड होत असतो. आणि पाहूया इथे मात्र फलंदाज कमबॅक करतात की ज्याप्रमाणे दीपकने सुरुवात केली आहे तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र कलंबोली संघाच्या माध्यमातून नक्कीच यापुढे सुद्धा आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. प्रत्येकी 4 षटकांचा सामना पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावर 3 गडी गमावले लोणे तलोली संघाने. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल व्हीआयपी कक्षाच्या टोकाकडनं इथे मात्र गोलंदाजी सज्ज होत आहे मेघनाथ. एक अनुभवी हा खेळाडू कलंबोली संघासाठी आपण पाहतोय, दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे. आणि पाहूया कशा प्रकारचा अनुभव या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये मात्र झोकतोय. पाणी थोडस रंगतदार असेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय महेश आणि रुपेश, हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. फक्त 20 मिनिटाचा वेळ आहे कलंबोली संघ लक्षात घ्यायचा आहे. आणि इथे मात्र मेघनाथ और तो विकेटने मात्र आपल्या षटकात सुरुवात करतो. चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो या ठिकाणी. चेंडू अतिशय वेगाने जातो डीप लॉंग ऑफच्या दिशेने जमिनीच्या साईडने. चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतो या डीप मध्ये. चांगली फेकी पाहायला मिळते. सिंगल येते या चेंडूवर आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना 3 गडी बस 7 धावा. महेश आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना या सामन्यामध्ये इथे मात्र निघेचा प्लिक्सच्या अंदाजामध्ये फटका पाहायला मिळतो. थोडा वेळ चेंडू हवेत होता परंतु डीप स्क्वेअरकडे क्षेत्रक्षेप सज्ज आहे. चांगला क्रिकेट कलंबोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याचप्रमाणे क्षेत्रक्षेप निघेच आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत निघेचे कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी या मॅच मध्ये नक्कीच गोलंदाजाने मात्र प्राप्त करून दिली नाही. एक चौकार नक्कीच आपण पाहिला परंतु निघेच कुठेतरी चुकीच्या फेकीमुळे त्या 4 धावा पाहायला मिळाल्या. इथे मात्र नक्कीच लोअर फुटा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो की डीप पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतो. क्षेत्रक्षेप दूरवर येतात, चेंडू फेकी करतायत, तोपर्यंत मात्र सिंगल धावा पाहायला मिळाली. सिंगल आणि डबल अशा प्रकारच्या धावा आपल्याला धावफलकावर नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि या सिंगलने आता मात्र पाहिले तर धावसंख्या पुढे जात असताना 3 गडी बाद 9. मेघनाथ पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सज्ज चेंडूच्या खाली सुरेख झेल टिपत असताना पूर्णपणे बॅक फुटला जात असताना इथे तलोली लोणे संघ करायला लागणारा 4था झटका फलंदाज बाद. ठिकाणी निकेत आपण पाहू शकतात फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. आणि अशा रीतीने मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण आपण धावसंख्या पाहिली तर नक्कीच 1 डझन आकड्यावर प्रवेश करत असताना तब्बल 12 धावा परंतु नक्कीच 5 गडी इथे मात्र तलोली लोणी संघाने मात्र नक्कीच आपले प्रमुख गमावले. महेश आणि निकेश हे 2 फलंदाज आपल्याला नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. निकेश खेळतोय 2 धावांवर, महेश खेळतोय 2 धावांवर. अजून आपण येणाऱ्या 12 चेंडूचा इथे मात्र नक्कीच खेळ पाहणार आहोत. स्वराज 11 ढोले संघाचा विचार केला तरी जबरदस्त ऑलराऊंडर मिस्टर साहिल
ज्युनियर यांचं सुद्धा नक्कीच शुभागमन होत आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतो या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये. 12 चेंडूचा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. तब्बल 12 धावा फलकर पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये पाहिलं तर 5 गडी तलोली लोणी संघाने मात्र गमावले. तिसरा षटक पाहतो आपण या ठिकाणी. वैयक्तिक पहिलं षटक असेल गोलंदाज नरेश. विकेट आणि पहिल्या चेंडूवर इष्टा उद्ध्वस्त करत असताना काय गोलंदाजी पाहायला मिळतं या सकाळच्या सत्रामध्ये कलंबुली संघाच्या माध्यमातून. फलंदाज बाद. संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. एक चांगली फाईट पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. कारण आमने लोणार परिसरातील एक बॅलन्स संघ माऊली स्पोर्ट आमने नक्कीचा संघ फाईट करेल पुंडा स्पोर्ट पुंडा संघासमोर. पुन्हा एकदा उर्दू विकेट इथे मात्र गोलंदाज सज्ज होता. निकीचा इथे मात्र हुकच्या अंदाजामध्ये फटका खेळायचा होता, परंतु निकीच शॉर्ट फायनलच्या खेळाडूने मात्र या ठिकाणी एस्टनच्या पाठीमागे चांगला स्टॉप केलेला आहे. सिंगल येते या चेंडूवर. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. कलंबुलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय किरणजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो या जवळपास यॉर्कर लेन डिलिव्हरी. निकीचा स्वतः गोलंदाज फॉलो मध्ये चेंडूला अडवतो. या चांगली पैकी सुद्धा पाहायला मिळेल. हिटिंग पाहायला मिळते, परंतु निकीचा दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप असताना धावांचा वेग कुठेतरी वाढवावा लागेल. तुम्हाला निकीच फाईट्स करायची असेल प्रतिस्पर्धी संघासमोर तर तुम्हाला निकीच इथे आता मात्र सन्मानजनक धावसंख्या उभी करावी लागेल. परंतु गोलंदाज इथे मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. तिन्ही गोलंदाजी मात्र या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. दीपक, त्यानंतर मेघराज आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये नरेश. सुरुवात मात्र पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली होती नरेशने आणि इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळते गोलंदाजी डोक्यावर, परंतु डीप लॉंगाचा खेळाडू येऊन मात्र चेंडू अगदी साईड स्क्रीन जवळ मात्र जाऊन पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली. पहिलाच सामना असं वाटतं की कुठेतरी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतो की काय. ज्याप्रमाणे फलंदाजी होते, ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, आतापर्यंत निकीच पूर्णपणे या सामन्यावर कुठेतरी वर्चस्व राखत असताना गौदवी कलंबुली संघ पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. लोअर फुटा चेंडूचा सरळ बॅटने लॉफ करतोय. चेंडू जातोय जमिनीच्या साह्याने गोलंदाजच्या पाठीमागे. पुन्हा एकदा डीप लॉंगाचा खेळाडू येऊन चेंडूला उचलतोय, फेकतोय. तत्पुरते मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली. एकूण धाव संख्या या सिंगलच्या मदतीने 5 गडी बाद 15. ज्याप्रमाणे कासव चालतो जमिनीवर त्याचप्रमाणे हे धावफलक हलवार प्रमाणे पुढे जात असताना इथे मात्र फुलटा चेंडू तरीके संधी होती, परंतु बॅटची मोठी एज लागते. चेंडू अतिशय वेगाने निघून येतो आमच्या अगदी समर्थन कक्षाला सलामी देणारा नॉनस्टॉप चौकार. उपलब्ध झाली नाही आणि त्याचमुळे पाहू शकतो आपण निकीचा पहिला चौकार बॅटच्या स्वरूपात इथे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज निकेशच्या बॅटमधनं 3 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर फक्त 19 धावा. शेवटचं षटक इथे मात्र या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहे.
सचिन चेंडू हवेत डीप स्क्वेअरला इकडे मात्र क्षेत्र सज्ज सिंगल येते नक्कीच संतपैकी पाल आपल्या दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पाहता पाहता इथे मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच तुमच्या बॅटमध्ये जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला नक्कीच सिंगल डबल धावसके इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला जोडावा लागतील जेणेकरून तुमचे गोलंदाज इथे मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर संघर्ष करू शकतील. नक्कीच त्या धावांचा संरक्षण करू शकतील परंतु त्यासाठी तुम्हाला नक्कीच योग्य ती धावसंख्या उभी करावी लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं नक्कीच पंचांना प्रश्न विचारला यश बॅटला केस करून चेंडू जातो यष्टांच्या पाठीमागे आणि नक्कीच अजून एक धक्का लागत असताना तलवली लोणे संघाला फलंदाज बाद. पुंडा संघाचा संगणकाला विनंती करतो की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि त्याचप्रमाणे माऊली स्पोर्ट आमने संघ आपण सुद्धा यायचं आहे. थोडस शेड्यूल मध्ये चेंजेस पाहायला मिळतोय तर लागणारा 6वा झटका तलवली लोणी संघासाठी आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. साहिल आपण मैदानामध्ये जायचं आहे कारण कुठेतरी गोलंदाज इथे मात्र प्रश्न उभा केले. या स्पर्धेमध्ये मित्रांनो थ्रो गोलंदाजी अलाउड नाही आणि जर एखादा गोलंदाज थ्रो गोलंदाजी करण्यामध्ये नक्कीच सापडला आणि त्याला जर नक्कीच पंताने मात्र ठिकाणी पकडलं तर मात्र 3 धावेची पेनल्टी आणि त्या गोलंदाजाला मात्र या पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. धावसंख्या 21 धावा धाफलकावर शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज इथे मात्र नक्कीच या ठिकाणी पाहिले तर सचिन पुन्हा एकदा विकेटने निघत फुलटा चेंडू ऑन साइडला जबरदस्त फटका चेंडू हवे आणि त्या ठिकाणी लाजवाब झेल संकेत कंडा फलंदाज बाद. होतो या जणू असं वाटलं की चेंडू मात्र सीमेच्या पलीकडे जाईल परंतु चेंडू मध्ये पाहिलं तर बराच वेळ हवेत होता आणि काय चांगला जजमेंट तिथे मात्र पाहायला मिळतोय. आपला निकेत हातांचा पिंजरा तिथे मात्र उघडला आणि त्या पिंजऱ्यामध्ये मात्र चेंडूला कैद केलं क्षेत्ररक्षक संकेतने. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे परंतु निकेत थोडस बॅकफुटला गेला होता बॅकफुटला थोडस वजन ट्रान्सफर केलं होतं त्याचमुळे पाहू शकता आपण निकेत चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो नक्कीच आम्हाला स्पर्धेमध्ये मोफत पाण्याची सुविधा उपलब्ध करणारे असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय प्रकाशजी फाफे साहेबांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये वेलकम सुस्वागतम. इथे मात्र नक्कीच चांगला आउट ड्राइव्ह पाहायला मिळतोय परंतु नक्कीच चांगला स्टॉप शॉट इष्टकावरच्या क्षेत्रामध्ये पाहू शकता सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र कुठेतरी संत गतीने धावसंख्या पुढे जात असताना 6 गडी बाद 7 गडी बाद 22 धावा. कुठेतरी लोस्ट धावा इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तलवली लोणी संघाच्या माध्यमातून. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु निकीचा इष्टांच्या पाठीमागे मात्र चांगलं कार्य पाहायला मिळालं आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना फक्त 22 धावा जोडल्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तलवली लोणी संघाने आणि माफक आव्हान आहे 23 धावांचं गावदेवी कलंबोली संघासमोर. तर या धावांचा कशा रीतीने पाठलाग करतील तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. पुंडा स्पोर्ट पुंडा संघाचा संघनायक विनंती करतो की आपण यायचं आहे कारण माऊली स्पोर्ट आमने संघाचा संघनायक इथे मात्र आलेला आहे. दिनेश दलवी माऊली स्पोर्ट आमने संघाचे संघनायक इथे मात्र नक्कीच येत आहेत कारण त्यांचा सामना यानंतर आपण त्यांना बालाजी चषकामध्ये पाहणार आहोत आणि त्यामुळेच इथे मात्र थोडंसं त्यांच्यासाठी या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळालं आयोजकांच्या वतीने. पुंडा स्पोर्ट पुंडा संघ विनंती करतोय की आपण लगेच या नाणेफेकीसाठी जेणेकरून आपण या दोन संघामध्ये लगेच आपण लगेच नाणेफेकी करूया या ठिकाणी प्लीज थोडंसं कॉपरेट करा.
तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. माफक आव्हान आहे 24 चेंडू मध्ये आता मात्र फक्त 23 धावा इथे मात्र जोडायच्या आहेत गावदेवी कलंबोली संघाला या आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये. नक्कीच फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलं इथे मात्र उपस्थित क्रीडा रसिकांना. नक्कीच क्रीडा रसिक नेहमीच मोठे फटके पाहण्यासाठी येत असतात मैदानाच्या आतमध्ये, परंतु नक्कीच तशा प्रकारची फलंदाजी तलवली लोणी संघाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला नाही. फक्त 23 धावा इथे मात्र उभ्या केल्या आणि 22 धावा उभा केल्या आणि 23 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू मध्ये हा आव्हान पूर्ण करायचं आहे कलंबोली संघाला. सलामी जोडी किलपट्टीवर या धावांचा पाठला करण्यासाठी मेघनाथ आणि भरत हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. म्हणजे मेघनाथ आपण जर विचार केला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून नक्कीच या संघामध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे, कारण त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. नक्कीच आपण गोलंदाजी पाहिली असेल तर गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं कार्य आपल्या संघासाठी त्याने मात्र केलं होतं. आणि पाहूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारची सुरुवात आपल्या संघाला देतोय. दोन क्षेत्ररक्षक सीमेरेषे लगत आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक डीप स्क्वेअर लेग कडे आणि एक आपण जर पाहिलं तर वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता. त्यानंतर शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर मिड ऑनचा खेळाडू पाहिलं तर रिंगच्या आतमध्ये, मिड ऑफ रिंगच्या आतमध्ये आहे. इष्टा कव्हर पॉइंट आणि डीप थर्डमॅन. इथे मात्र पहिला चेंडू पंच करतोय, त्याच्या वेगाने निघून जातोय. इथे मात्र पॉइंटच्या खेळाडूला चेंडू बीट करतोय. शेवटच्या चेंडू मात्र इथं चेंडूला इथे मात्र रोखण्यामध्ये यश प्राप्त झालंय क्षेत्ररक्षकाला. आणि तोपर्यंत इथं मात्र फलंदाज मेघनाथ आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. 2 धावेने आपल्या संघाची श्री गणेश करत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळते. या लो स्कोरिंग सामना आहे, असं वाटतं की नक्कीचा सामना लवकरच समाप्त होईल, ज्याप्रमाणे आपण चित्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि पुन्हा संघाला मी विनंती करतोय की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे, जास्त उशीर आपण करू नका. गोलंदाज दत्ता पुन्हा एकदा अर्ध विकेटने इथे मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतोय. या पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. नक्कीच मेघनाथ सुद्धा माहिती की धावा कमी आहेत, नक्कीच आपण या ठिकाणी अनेक प्रकारचे फटके खेळू शकता, जेणेकरून आपल्या पुढच्या सामन्यामध्ये कॉन्फिडन्स येऊ शकतो. या आणि तोच प्रयत्न आता मात्र या ठिकाणी मेघनाथ कडून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सोच आहे मेघनाथची आपण जर विचार केला तर, परंतु चेंडू डॉट आलाय हे फार महत्वाचं आहे तलवली लोणी संघासाठी. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे वारंवार चेंडू इथे मात्र हाताळावं लागतील. तुम्हाला नक्कीच फलंदाजांना वारंवार इथे मात्र बाद करावं लागेल. आणि हा चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे खाली राहतोय, उचली प्राप्त झाली नाही कोणत्याही प्रकारची. ज्या अनुमानाने नक्कीच चेंडूची वाट पाहिली होती मेघनाथने, त्या अनुमानानुसार मात्र चेंडू आला नाही. कुठेतरी स्वतःवर निराश पाहतोय आपण. थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता या फटका, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा मात्र कनेक्शन झाला नाही. आता मात्र बॅक पुन्हा जाऊन पुन्हा एकदा चांगला लटकट पाहायला मिळतो. पुन्हा 30 दिशा तोच क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी पाहू शकता पायांचा वापर, ज्याप्रमाणे फुटबॉलच्या खेळामध्ये पायांचा वापर केला जातो तोच वापर इथे मात्र पाहायला मिळाला. आणि पंचाचा इशारा पाहू शकता आपण या ठिकाणी चौकार येतोय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मयूर कडनं. या अगोदर पाहिलं तर चांगला क्षेत्ररक्षण केलं होतं आपल्या संघासाठी, 2 धावा कुठेतरी वाचवल्या होत्या, परंतु या चेंडूर मात्र कुठेतरी चुकी त्याच्याकडे पाहायला मिळाली. आणि आता मात्र धावसंख्या आपण पाहू शकता पुढे जात असताना बिनबाद 6. इथे मात्र ऑन साइडला लाजवाब फटका, कडक शॉट चेंडूला फेकून देतोय अगदी स्क्वेअर लेग बॅकवर्डच्या दिशेने. पहिला षटकार मेघनाथच्या बॅटमधनं. का टायमिंग पाहायला मिळेल, त्या काय ताकद झोकली होती. खराब चेंडूची लेंथ पाहायला मिळेल, अगदी डाव्या स्टोर चेंडूची फेकी होती आणि अगदी तोलून आपण मारलेला हा षटकार इथे मात्र अगदी फ्लॅटेड षटकार इथे आपण पाहतोय. आणि इथे मात्र पारितोषिक आलेलं आहे मेघनाथसाठी. जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय नितीनजी पाटील आज 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु कुठेतरी आता मात्र गोलंदाजाने फलंदाजाला फॉलो केलं आणि चेंडू जाऊन अगदी त्याच्या अंगाला स्पर्श होतोय. तर पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर चांगल्या स्थितीमध्ये, एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकता गावदेवी कलंबोली संघाला. कारण एकही गडी गमावला नाही, तब्बल 12 धावा धावफलकर पाहायला मिळतात. आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र फक्त विजयासाठी 12 धाब्यांची गरज. म्हणजे अर्धा टप्पा जो होता तो पहिल्या षटकामध्ये पूर्ण केला आणि जो अर्धा टप्पा जो आता
आपल्याला पाहायला मिळेल तो फक्त 3 षटकामध्ये मात्र पूर्ण करायचा आहे. माफ करा 11 धावांची गरज आहे. यस 23 धावांचं टार्गेट आहे. एकतर्फा सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आज तब्बल 12 संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वडोली संघ असेल, गावदेवी कलंबोली, त्यानंतर तलवली लोणे, चौधरपाडा, आवास पाली, पुंडास्फोट पुंडास, माऊली स्फोट आमने, शिवम गेरसे, संजय स्फोट सावत, जय हिंद देवरुंग, जय बजरंग भावाले आणि स्टार 11 वामनजे असे हे 12 संघ आज आपण खेळताना पाहणार आहोत. नवीन गोलंदाज इथे पहिले षटकाचा आपला वैयक्तिक स्पेलमध्ये पहिले षटक हाताळेल निकेश. 18 चेंडू आणि 11 धावांची गरज आणि प्रथमतच आता मात्र सामना करेल भरत या सामन्यामध्ये आणि भरतने इथे मात्र निकित चेंडूला फेकून दिलाय. सीमेरेषी अगदी पलीकडे जातो या 6 धावांसाठी. गुरुवार चेंडू जाऊन पडला होता. अतिशय चांगला कनेक्शन पाहायला मिळालं चेंडू आणि बॅट मध्ये पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला. हा चेंडू सुद्धा जाईल सीमेरच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि सामना इथे मात्र समाप्त केला आहे. विनिंग कॉम्बिनेशन पाहायला मिळतं या ठिकाणी. मेघनाथ आणि भरत या दोन्ही फलंदाजांनी मात्र सामना जिंकलाय. एकतर्फा सामना इथे मात्र पाहायला मिळाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारनेत संघाचं कौतुक. थँक्यू डीजे. तर नक्कीच एकतर्फा सामना इथे मात्र पाहायला मिळाला आणि या सामन्यातील आपण सामनावर पुरस्कार देत आहोत ज्यांनी जबरदस्त सुरुवात केली होती. पॉवर प्ले षटकामध्ये 6 धावा खर्च करत 3 विकेट्स प्राप्त केली आणि तोच ठरतोय या सामन्यातील हिरो अर्थात दीपक इज द मॅन ऑफ द मॅच. तर दीपकला नक्कीच विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. तुम्हाला नक्कीच आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. प्रथमतः आपण सुंदर ट्रॉफीज देणार आहोत. मी नक्कीच मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफीज परिधान करूया. सन्मानित कुणालजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफीज परिधान करणार आहोत. या दीपक पुढे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी. त्यानंतर स्वीट बॉक्स आहे. सफिक शेख यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वीट बॉक्स परिधान करणार आहोत. दीपक अजूनही पारितोषिक आहे. मॅच के बाद कुछ मिठा हो जाए एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतोय कलंबोली आणि लोणे तलवली या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि पुन्हा संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळेल. पुंडास्फोट पुंडास विनंती करतो की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय सुंदर आपल्या या ठिकाणी स्वराज 11 ढोले चषकामध्ये आपल्याला टास्क बॉक्स पाहायला मिळतो आणि ज्याच्या माध्यमातून निकिता या स्पर्धेला निकिता चांगलं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं निकिता आपण या ठिकाणी एक टॉर्च पाहू शकता. स्वरा एंटरप्राइजेस, समर्थ वॉटर सप्लाय, सम्राट एंटरप्राइजेस, भगवती एंटरप्राइजेस, केवल एंटरप्राइजेस, निशान क्रिश एंटरप्राइजेस, जानवी एंटरप्राइजेस, निसार एंटरप्राइजेस, शक्ति ग्रुप, एसके एंटरप्राइजेस, स्वरा एंटरप्राइजेस, एंटनो पार्क, जी वर्ल्ड टूर्स एंड ट्रॅव्हल्स, तेजस एंटरप्राइजेस, जद्दिका बोरवेल, सरपंच ग्रुप 359, साईधाम लॉजिस्टिक, 5 फॉर्च्यून, स्वरा एंटरप्राइजेस अँड अंतरिक्ष एंटरप्राइजेस या सर्वांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय.